नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स एमपीएससीच्या अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण बेकारी म्हणजे काय आणि बेकारी सोबतच इच्छित बेकारी आणि अनिच्छित बेकारी म्हणजे काय हे बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेकारीचे प्रकार बघणार आहोत. तर आपली दुसरी आहे हंगामी बेरोजगारी. ही पहिली खुली बेरोजगारी. दुसरी आहे हंगामी हंगामी बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, हंगामी बेरोजगारी बद्दल म्हणजे तुम्हाला असं खूप स्पष्ट करून सांगण्याची गरजच नाहीये, कारण ही हंगामी बेरोजगारी इतकी सोपी आहे. हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, तर व्यक्तीला फक्त हंगामातच काम मिळत असतं. इतर वेळी ही व्यक्ती कशी असते, तर इतर वेळी ही व्यक्ती बेरोजगार असते. एक चांगलं उदाहरण म्हणजे आईस्क्रीमचं. मला सांगा, आईस्क्रीम तुम्ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खाणार का? नाही. आईस्क्रीम तुम्ही कधी खाणार? फक्त उन्हाळ्यामध्ये. मग इतर वेळी हे लोक काय राहतात, बेरोजगार राहतात. दुसरं उदाहरण एक छान आहे स्वेटरचं. आता स्वेटर आपण कधी घालतो? हिवाळ्यातच. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण स्वेटर यूज करतो का? म्हणजे स्वेटर कारागीर, स्वेटर कामगार जे स्वेटर तयार करणारे लोक जे असतात ते इतर वेळी बेकार असतात. हंगामी बेरोजगारी लक्षात आली. फक्त हंगामातच या लोकांना काम मिळत असतं. त्यानंतरची बेरोजगारी आहे अदृश्य बेरोजगारी. अदृश्य बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, अदृश्य बेरोजगारी हे भारताचं वैशिष्ट्य आहे. कसं काय? विद्यार्थी मित्रांनो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणावर व्यक्ती पब्लिक हे शेती क्षेत्रावर अवलंबून असते आणि शेती क्षेत्रामध्ये आढळणारी ही खूप मोठी बेकारी आहे, अदृश्य बेकारी. होतं काय, तर शेती क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जेवढ्या व्यक्तीची गरज असते त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती तिथे काम करत असतात. त्यांची गरज नसते तरी सुद्धा ते काम करत असतात, तरी सुद्धा ते मेहनत करत असतात. उदाहरणार्थ, जर 1 एकर मध्ये 10 क्विंटल गहू निघत असेल आणि तिथे 10 लोक काम करत असतील, तर त्या 1 एकर मधल्या 2 लोकाला कामावरून काढून टाकलं तरी सुद्धा 10 क्विंटलच गहू येणार. कारण ते जे 2 व्यक्ती होते ना, ते 2 व्यक्ती अदृश्य बेकार होते. त्यांची सीमांत उत्पादकता ही शून्य होती. कशी होती? सीमांत उत्पादकता. सीमांत उत्पादकता. त्यांची सीमांत उत्पादकता कशी होती? शून्य होती. त्यांनी तिथे काम केलं काय, नाही केलं काय, तरी उत्पन्न हे तेवढंच येणार होतं. म्हणून मी म्हणते की अदृश्य बेरोजगारी हे भारताचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरची बेरोजगारी आहे कमी प्रतीची बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, कमी प्रतीच्या बेरोजगारीमध्ये काय होतं, तर व्यक्तीची काम करण्याची क्षमता वेगळीच असते. म्हणजे व्यक्तीमध्ये काम करण्याचं कौशल्य असतं, परंतु तिला त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं काम करावं लागतं. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा PhD झालेला विद्यार्थी वडापावची टपरी लावतो, वडापावची गाडी लावतो. मग ही झाली कमी प्रतीची बेरोजगारी. म्हणजे लायकी आहे परंतु तरी सुद्धा त्याला त्याच्या लायकीनुसार काम मिळत नाही, त्याला कमी प्रतीचं काम मिळतं. म्हणून हिला आपण काय म्हणत असतो? कमी प्रतीची बेरोजगारी. त्याच्यानंतर आहे सुशिक्षित बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की खडा जर मारला, पब्लिक जमा आहेत आणि त्या पब्लिक वरती खडा मारला तर तो जाऊन तो जाऊन सुशिक्षित बेरोजगारालाच लागणार आहे. एवढी डेंजर सुशिक्षित बेरोजगारी भारतामध्ये दिसून येते.
भारतात सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे व्यक्तीने ते कौशल्य मिळवलेलं आहे, ती सुशिक्षित आहे, तिनं ते काम करण्यासाठी तिनं कौशल्य मिळवलेलं आहे, तरी सुद्धा तिला काम मिळत नाही. यामध्ये सुद्धा आपण पाहिजे ते म्हणजे तिला तिच्या लायकीचं जे काम पाहिजे ते काम मिळत नाही, त्याला आपण सुशिक्षित बेरोजगार असे म्हणू शकतो. जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी यापूर्वीच एक उदाहरण दिलेलं आहे की पीएचडी झालेला मुलगा वडापावची गाडी लावतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे चक्रीय बेरोजगारी. कोणती बेरोजगारी? तर चक्रीय बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, चक्रीय बेरोजगारी ही प्रगत अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतं. होतं काय? तर चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? तर देशामध्ये मंदी आल्यामुळे, कोणत्या देशात? प्रगत भांडवलशाही देशामध्ये मंदी आल्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्या बेरोजगारीला आपण चक्रीय बेरोजगारी असे म्हणत असतो. त्यानंतरचे आहे संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारी 7वी आहे आणि 6वी चक्रीय बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील संरचनेमध्ये बदल झाल्यामुळे ही संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. कारण कामगारामध्ये आवश्यक असणारे कौशल्य आणि काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे ही संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. म्हणजेच कामगारामध्ये जुनाट कौशल्य असतं आणि नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे त्या नवीन तंत्रज्ञान चालवण्यासाठी नवीन कौशल्य आवश्यक असतं. त्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते तिला आपण संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणत असतो. त्यानंतर आहे प्रासंगिक बेरोजगारी. कोणती? तर प्रासंगिक बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, ही बेरोजगारी सुद्धा तुम्हाला माहिती असेल. प्रासंगिक बेरोजगारीमध्ये काय होतं? तर व्यक्तीला करारावर कामावर घेतलं जातं आणि व्यक्तीचा करार संपला की तिला त्या कामावरून काढलं जातं किंवा पुढे तो करार तेवढ्याच दिवसाचा केला जातो. उदाहरणार्थ जर चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर सीएचबीचे जे शिक्षक असतात त्यांना करारावर कामावर घेतलं जातं आणि एका वर्षाचा करार असतो आणि तो करार संपल्यानंतर ते जे लोक आहेत म्हणजे जे शिक्षक आहेत ते परत बेरोजगार होतात. खुली बेरोजगारी. कोणता आहे? खुली बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, खुल्या बेरोजगारीमध्ये व्यक्तीला काम करण्याची इच्छा असते, काम करण्याची क्षमता सुद्धा असते, तरी सुद्धा त्या व्यक्तीला नियमित उत्पन्न मिळवून देणारा रोजगार मिळत नाही, जॉब मिळत नाही. अशा बेकारीला आपण खुली बेरोजगारी असे म्हणत असतो. उदाहरणार्थ खेड्यामध्ये ज्याच्याकडे शेती नाहीये असे बेरोजगार लोक ज्यांना फक्त हंगामातच काम मिळतं. आणि दुसरं म्हणजे शेतीकडे काम मिळत नाही, खेड्यात काम मिळत नाही म्हणून शहरी भागामध्ये येणारे अर्धकुशल बेरोजगार तरुण. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बेरोजगारीचे प्रकार बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य ही संकल्पना बघणार आहोत. तरी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा. गुड बाय.